नमस्कार मित्रांनो. कधी-कधी आयुष्य आपल्याला थोडा उसंत घ्यायला लावतं. कारण पुढचं पाऊल योग्य दिशेने जायला हवं. हाच खरं तर त्यामागचा हेतू असतो. तुळ राशीसाठी मेचा जो महिना आहे, हा नेमका असाच आहे. थोडा आव्हानात्मक, पण पूर्णपणे तुमच्या हाताबाहेर नसलेला. तुळ राशीचा स्वभाव म्हणजे संतुलन. कितीही मोठी परिस्थिती आली, तरी शांत राहणं, दोन्ही बाजू समजून घेणं आणि मग निर्णय घेणं. पण या महिन्यात तुमच्या या संतुलनाचीच खरी तर परीक्षा होणार आहे. कारण एकीकडे ग्रह थोडे विरोधात काम करताना दिसते आणि दुसरीकडे गुरु तुमच्या भाग्यस्थानात असणार आहे. गुरुचे हे भ्रमण शेवटच्या महिन्याचं आहे. कारण त्यानंतर गुरु तुमच्या दशम स्थानात भ्रमण करणार आहे. पण हा भाग्यस्थानातला गुरु मात्र तुम्हाला नक्कीच साथ देणार आहे. म्हणजे परिस्थिती अशी आहे, की जिथे तुमच्या विरोधातही काही गोष्टी गेल्या, तरी त्या हाताबाहेर मात्र जाणार नाही. गुरु त्या हाताबाहेर जाऊ देणार नाही. या महिन्याची सुरुवात थोडीशी अस्वस्थ करणारी वाटू शकते. पहिल्या पंधरवड्यात तुम्हाला असं वाटेल, की गोष्टी तुमच्या हातातून निसटत आहेत. काही गोष्टी मनाप्रमाणे घडणार नाही. काही अंदाज चुकतील. आणि कधी-कधी असंही वाटेल, की मी इतकं सगळं व्यवस्थित प्लॅनिंग करतो आहे, तरी गोष्टी वेगळ्या दिशेने का जात आहेत? अपेक्षेप्रमाणे गोष्टी का घडत नाहीये? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, की हे फक्त परसेप्शन आहे. रिॲलिटी नक्कीच नाही. कारण कोणतीही गोष्ट या महिन्यामध्ये टोक मात्र निश्चितच गाठणार नाही. टोकाचं काहीही होणार नाही. आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर पहिल्या 15 दिवसात तुम्हाला थोडंसं सावध राहावं लागेल. मनावर ताण येऊ शकतो. थोडी अस्वस्थता जाणवू शकते. शारीरिक थकवा सुद्धा जाणवेल. तूळ राशीचा स्वभाव असा असतो की बाहेरून तर ते शांत दिसतात. पण आतमध्ये खूपच विचार मंथन चालू असतं. आणि हाच विचार या महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला थोडासा त्रास देऊ शकतो. पण काळजी करू नका, 15 दिवसांनंतर परिस्थिती निश्चितच बदलेल. तुमचं संतुलन तुम्ही पुन्हा मिळवू शकाल. तुम्ही पुन्हा स्टेबल व्हाल. आर्थिक बाबतीत हा महिना थोडा सावधगिरीने वागण्याचा आहे. सगळं काही वाईट होणार नाही, पण सगळं मनासारखं सुद्धा होणार नाही. काही अनपेक्षित खर्च येऊ शकतात. काही व्यवहार तुमच्या अपेक्षेच्या विपरीत होऊ शकते. म्हणून या महिन्यात मोठे आर्थिक निर्णय टाळणं गरजेचं राहील. कर्ज देणं, कर्ज घेणं, मोठी गुंतवणूक करणं हे सगळं थोडंसं थांबवा. विशेषतः शेअर मार्केटमध्ये मोठी रिस्क घेऊ नका. कारण यावेळेस तुमचे अंदाज चुकू शकतात. घरातील वातावरणाबद्दल सांगायचं झालं तर थोडासा ताण जाणवेल. घरातील काही गोष्टींमुळे वातावरण ढवळून निघाल्यासारखं वाटेल. काही गैरसमज होऊ शकतात आणि त्याचा परिणाम तुमच्या मनावरही होईल. पण हा काळ काही फारसा टिकणारा मात्र निश्चितच नाही. थोड्या दिवसांनी गोष्टी हळूहळू शांत होतील. नातेसंबंध पुन्हा सुधारायला लागतील. मात्र एक गोष्ट महत्वाची आहे, घरातील ज्या मोठ्या व्यक्ती असतील, वयोवृद्ध व्यक्ती असतील, त्यांच्या आरोग्याकडे मात्र लक्ष द्या. नातेसंबंधाच्या बाबतीत हा महिना थोडा सेन्सिटिव्ह आहे. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल, तर छोट्या-छोट्या गोष्टींवरून मतभेद, मतवैचित्र होऊ शकतील. तुमचा स्वभाव मुळातच थोडा शांत असला, तरी कधी-कधी तुमच्याही आतल्या गोष्टी बाहेर येतातच. आणि मग या महिन्यामध्ये त्याकरता कम्युनिकेशन हे खूप महत्त्वाचं राहील. तुमच्या मनात जे काही साठलं आहे, तुमच्या मनात जे काही विचारमंथन चालू आहे, ते दुसऱ्याशी शेअर करणं हेही महत्त्वाचं ठरेल. वैवाहिक जीवनातही थोडेफार वादविवाद संभवतात. छोट्या-मोठ्या कारणावरून मतभेद किंवा जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भातले सुद्धा काही त्रास डोकं वर करू शकतील. आणि अर्थातच यामुळे थोडासा तणाव जाणवू शकेल. पण इथेच तुमची स्ट्रेंथ काय आहे? तर संतुलन, संयम आणि समजूतदारपणा. हा स्वभाव तुमचा इथे कामी निश्चितच येणार आहे.
कार्यक्षेत्राच्या बाबतीतही थोडं वातावरण गडद वाटू शकतं. तुमच्या वर्क प्लेसमध्ये छोट्या छोट्या गोष्टी अगदी मोठं रूप धारण करू शकतात. काही मिसअंडरस्टँडिंग होऊ शकतात. पण लक्षात ठेवा, ही काय परमनंट सिच्युएशन नक्कीच नाही. या महिन्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर ती म्हणजे तुमच्या तत्वाची मात्र तडजोड करू नका. गोष्टी विरोधात जातील, लोक तुमच्याशी वेगळं सुद्धा वागतील, पण तुम्ही तुमचं तत्व मात्र सोडू नका. अर्थातच गुरुची साथ तुम्हाला निश्चितच लाभणार आहे. त्यामुळे कुठलीही गोष्ट टोकाची मात्र होणार नाही. पहिल्या 15 नंतर परिस्थिती हळूहळू बदलायला लागेल, पॉझिटिव्ह व्हायला लागेल. तुम्हाला गोष्टी पुन्हा कंट्रोलमध्ये आहेत असं वाटायला लागतील आणि त्यामुळे मनाची शांती मात्र निश्चित मिळेल आणि तुम्ही पुन्हा बॅलन्स्ड निर्णय घ्यायला सुरुवात करा. विशेषतः 17 मे ते 22 मे किंवा 22-23 मेच्या दरम्यान थोडंसं सावध राहा. या काळात स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. कोणतीही नवीन सुरुवात करू नका. प्रलोभनाला बळी पडू नका आणि मोठे आर्थिक निर्णयही घेऊ नका. या महिन्यात 1 आणि 31 तारखेला पौर्णिमा आहे आणि 16 तारखेला अमावस्या आहे. या काळात तुमच्या भावभावनांमधले चढ उतार तुम्हाला जाणवतील. अर्थात वादविवाद टाळा, मोठे कमिटमेंट्स टाळा आणि थोडंसं शांतच राहा. एकंदरीतच पाहायचं झालं तर हा महिना तुमच्यासाठी चॅलेंजिंग आहे, पण टेस्ट नाहीये. हा महिना तुम्हाला थांबवणार नाही. हा महिना तुम्हाला शिकवणार आहे. तुम्ही किती स्टेबल राहू शकता, किती बॅलन्स्ड राहू शकता, हे या महिन्यामध्ये दिसून येणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, गोष्टी जरी विरोधात असल्या, तरी जो स्वतःला सांभाळतो तोच शेवटी जिंकतो. धन्यवाद.